नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आपण स्वामी सेवेमध्ये आहोत. हे आपल्या नशिबाचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. मागच्या जन्मात नक्कीच काहीतरी खूप चांगले कर्म आपण केले आहेत की ज्यामुळे आज आपण स्वामी सेवेमध्ये आलो आहेत. आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं एवढं भाग्य लाभलं आहे. महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत, स्वामींची सेवा करत आहोत. स्वामी भक्त म्हणून आपल्याला नेहमी असं वाटत असतं की स्वामींची आपण जास्तीत जास्त सेवा करावी, माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा स्वामींची व्हावी आणि मी केलेली जी सेवा आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचावी, त्यांना ती दिसावी. स्वामींची कृपा माझ्यावर व्हावी, स्वामींचं लक्ष माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या संसारावर नेहमी राहावं, यासाठीच आपण स्वामींची खूप सेवा करत असतो. स्वामी सेवेमध्ये तसे तर खूप काही नियम नाहीत, पण स्वामी सेवा करताना एक स्वामी सेवेकरी म्हणून काही गोष्टीचे पालन आपल्याला नक्कीच करायचे आहे. ज्या गोष्टी महाराजांना आवडणार नाही तर आपल्याला नक्कीच करायला आवडणार नाही. तर कोणत्या गोष्टी किंवा नियम आपल्याला पाळायचे आहे ते बघूया. सगळ्यात आधी तर अखंड नाम जपाची आपल्याला स्वतःला सवय लावून घ्यायची आहे. स्वामींनी त्यांच्या भक्तांना नेहमी हाच उपदेश दिला आहे की तू फक्त माझे नामस्मरण कर, मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे तुमचे काम करता करता, उठता बसता, ऑफिसमध्ये, दिवसभरात मनात स्वामींचे नामस्मरण नेहमी करत राहावे. कारण कलियुगातील सगळ्यात मोठी प्रभावी सेवा जर कोणती असेल तर ती नामस्मरणाची आहे. त्यामुळे कितीही तुम्ही बिझी असाल तरीही नामस्मरण मात्र सोडू नका. तुम्हाला वेळ नसेल तरीही कमीत कमी दिवसातून 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ मंत्राची नक्की करावी, किंवा ते करणे जरी शक्य नसेल तरी दिवसभर अखंड मनामध्ये नामस्मरण करत राहावे. आपण रोज स्वामी चरित्र सारामृता ग्रंथामध्ये वाचत असतो, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. म्हणजेच आपण करत असलेल्या स्वामी सेवेचा की मी स्वामींची एवढं सेवा केली, एवढे पारायण केले, असं लोकांना गाजावाजा करू नये. आपण करत असलेल्या सेवेचा किंवा लोकांसमोर दिखावा करू नये. कारण इथे कुठे ना कुठे आपला अहंकार, आपला मीपणा येतो. स्वामी सेवेमध्ये आपल्यावर सर्वात आधी आपल्याला स्वतःमधला मीपणा दूर करायचा आहे. कारण स्वामीचा अर्थच तो आहे. स्वामी मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला लोकांना जोडायचे आहे. स्वामी मार्गाचा नक्कीच प्रचार करावा, परंतु आपल्यामध्ये स्वामी भक्तीचा कधीही अहंकार येऊ देऊ नये. आपल्या सेवेचा दिखावा करू नये. एखाद्या गरजूला अडचणीमध्ये मदत करून त्यांना स्वामींच्या चरणाशी, स्वामींच्या मार्गामध्ये नक्कीच आणावे आणि मग महाराज त्यांचं सगळं बघून घेतील. पण त्या गोष्टीचा दंभ पाळू नये की मी एवढं केलं, तेवढं केलं, माझ्यामुळे असं झालं, तसं झालं. आपण सर्वसामान्य आहोत, पण बरेच असे लोक आहेत की जे एवढे कट्टर स्वामी भक्त आहेत की जे स्वामींची एवढी सेवा करतात, भक्ती करतात, पण ते जगाला कधीच दाखवत नाही. त्यानंतर येते अन्नदान. आपल्याला शक्य असेल तसे आणि इच्छा असेल तेवढे अन्नदान नक्की करावे. आपण एक वेळचं अन्न कोणाला तरी देऊ शकतो, एवढं तर महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे अन्नदान नक्की करा. आपल्याला माहीत नाही की कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वतः महाराज येऊन ते अन्न ग्रहण करतील किंवा त्यामुळे अन्नदान नक्की करा आणि ते करताना निस्वार्थ मनाने करा, निशंक मनाने करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असलेल्या परिस्थितीमध्ये समाधानी राहणं शिकणं. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जे आहे, जेवढं आहे त्यामध्ये समाधानी राहा, असं स्वामी महाराज नेहमीच त्यांच्या भक्तांना सांगत आले आहे. कष्टाने समोर जाण्याचं धाडस ठेवा, पण कधीही कोणाचा हेवा करू नये की त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, त्याचा मोठा बंगला आहे, गाडी आहे, असं वगैरे. पण दुसऱ्यांचा हेवा करण्यापेक्षा नक्कीच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामी महाराजांनी आपल्याला किती भरभरून दिलं आहे. आपल्याला आज 2 वेळेचं अन्न मिळत आहे, पण असे जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना तेही व्यवस्थित मिळत नाही आहे. त्यामुळे आपण स्वतःला तेवढं भाग्यवान समजलं पाहिजे की बाकीच्यांना जगामध्ये बरेच लोक आहेत ज्यांना खूप दुःख आहे, पण ते दुःख आपल्या वाट्याला नाही आहे त्या स्वामींच्या कृपेने. त्यासाठी आपण स्वामींचे आणि नक्कीच आभार मानायला पाहिजे. आणि आपण स्वामी सेवेमध्ये आहोत, स्वामींच्या चरणाशी आहोत, स्वामींचं आपल्यावर लक्ष आहे, त्यापेक्षा आणखी दुसरं काय पाहिजे, तेच खूप मोठं समाधान मानावं. स्वामींवर मनापासून श्रद्धा, विश्वास ठेवा
नक्कीच जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी सगळं काही देतात आणि खूप भरभरून देतात. त्यामुळे आणि कारण असं कोणीच नाही आहे जो स्वामी सेवेमध्ये आला आणि वाया गेला. स्वामी सेवेमध्ये यायच्या तुम्ही स्वतः बघू शकता. स्वामी सेवेमध्ये यायच्या आधीचा तुमचा भूतकाळ तपासून बघा आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुमचं आता वर्तमान बघा. स्वामी महाराजांच्या कृपेने वेळ आली की सर्व गोष्टी साध्य होतात आणि त्या खूप सुंदर साध्य होतात स्वामींच्या कृपेने. स्वामींचं त्यांच्या भक्तावर कायम लक्ष असतं. त्यामुळे सर्व काही महाराजांवर सोडून द्या आणि आपलं काम, आपली सेवा करा. आपली सेवा करणं हे आपलं काम आहे आणि आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे काय नाही ते सगळं स्वामी बरोबर बघतात. त्यामुळे सेवा करणं थांबवू नका. सेवा अखंड करत राहा. इतरांनाही सांगा सेवा करायला. हीच स्वामींची खरी ओळख आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही छोटीशी माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना स्वामींच्या चरणाशी नक्की आणा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार.